खूप दिवस झाला हा ड्रेस राहिलेला होता. तब्बल 2-3 महिने झाला हा ड्रेस माझ्याकडेच होता. त्या मुलीचा वारंवार कॉल येत होता, की माझा ड्रेस स्टिच केला का नाही, केला का नाही. चला आज फायनली तो ड्रेस मी कट करून घेतला आणि स्टिच करून घेणारच आहे. एल्बो जर स्लीव्ज असतील, भाई असेल, तर मग आपल्याला काय करायचं, त्याला लायनिंगमध्ये ना कपडाच उरत नाही. तर कसं बसं केलं ॲडजस्ट, कट मारून घेतलेले आहे. तिथं व्ही आकाराचा शेप दिलेला आहे. बाहीला अशी डिझाईन बनवलेली आहे आणि पूर्ण हा फायनली ड्रेस माझा तयार झाला. आणि आता मी तुम्हाला पॅन्ट पण दाखवते. तर इथं सिगरेट पॅन्ट अशी असते तशाच पद्धतीची पॅन्ट मी शिवलेली आहे. त्याला इलास्टिक लावलेला आहे आणि मस्त अशी पॅन्ट पण रेडी झाली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते पसारा. एक ड्रेस शिवला आणि पसारा खूप जास्त पडलाय. चला आता आवडते. व्हिडिओ आवडला लाईक शेअर बाबा. खूप दिवस झाला हा ड्रेस राहिलेला होता. तब्बल 2-3 महिने झाला हा ड्रेस माझ्याकडेच होता. त्या मुलीचा वारंवार कॉल येत होता, की माझा ड्रेस स्टिच केला का नाही, केला का नाही. चला आज फायनली तो ड्रेस मी कट करून घेतला आणि स्टिच करून घेणारच आहे. एल्बो जर स्लीव्ज असतील, भाई असेल, तर मग आपल्याला काय करायचं, त्याला लायनिंगमध्ये ना कपडाच उरत नाही. तर कसं बसं केलं ॲडजस्ट, कट मारून घेतलेले आहे. तिथं व्ही आकाराचा शेप दिलेला आहे. बाहीला अशी डिझाईन बनवलेली आहे आणि पूर्ण हा फायनली ड्रेस माझा तयार झाला. आणि आता मी तुम्हाला पॅन्ट पण दाखवते. तर इथं सिगरेट पॅन्ट अशी असते तशाच पद्धतीची पॅन्ट मी शिवलेली आहे. त्याला इलास्टिक लावलेला आहे आणि मस्त अशी पॅन्ट पण रेडी झाली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते पसारा. एक ड्रेस शिवला आणि पसारा खूप जास्त पडलाय. चला आता आवडते. व्हिडिओ आवडला लाईक शेअर बाबा.